पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय चर्या शिरोमणी अध्यात्मयोगी श्री 108 आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले सर्व आचार्य आणि मुनिगण, परमपूजनीय जगद्गुरु स्वस्ति श्री जनसेन भट्टारक महास्वामीजी या सर्व मुनिवरांचा सर्वप्रथम या ठिकाणी आशीर्वाद घेतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहयोगी हसन मुश्रीफ जी, प्रकाश आबिटकर जी, राजेंद्र पाटील येड्रावकर जी, राहुल जी आवाडे, अमल जी महाडिक, अशोक जी माने, शिवाजीराव पाटील, सुरेश जी खाडे, आमचे ज्येष्ठ नेते प्रकाश जी आवाडे, राजू शेट्टी जी, निवेदन अधिकारी, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि या संपूर्ण 743 गावातनं उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की कालच मी नागपूरला जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो च्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी जैन समुदायाचं एक वेगळं स्वरूप हे मला पाहायला मिळालं। आणि आज या ठिकाणी आपल्या नांदणीच्या मठामध्ये या ठिकाणी आलो आहे, तर इथे देखील आपल्या जैन समाजाचं एक वेगळं स्वरूप मला पाहायला मिळत आहे। जे लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात, व्यापार करतात, किंबहुना देशाच्या व्यापारामध्ये आणि देशाच्या जीडीपी मध्ये ज्यांची मोठी हिस्सेदारी आहे, असे जैन समाजातले सर्व लोक काल मला भेटले। तर आज काळ्या आईची सेवा करून आपल्या देशाची आणि राज्याची सेवा करणारे, मातृभूमी आईची सेवा करणारे जैन धर्म या ठिकाणी नांदणी मठामध्ये मला पाहायला मिळाले। खरं तर मला याचा अतिशय आनंद आहे। माझं पहिलं आगमन हे 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदणी मठामध्ये या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे। सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे आणि ज्या प्रकारचं एक वेगळं जनशासन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, ते देखील मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे, चांगलं आहे, सुंदर आहे। आणि म्हणूनच आज ज्यावेळी इथे पंचकल्याणक महोत्सव होतोय, त्याचं निमंत्रण मला या ठिकाणी आमच्या राहुल आवाडेजींनी आणि येड्रावकरजींनी दिलं, तर मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण याला उपस्थित झालं पाहिजे, आचार्यांचाही आशीर्वाद घेईल आणि आपल्या सर्वांचंही दर्शन घेता येईल, म्हणून खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो। ही तत्व खऱ्या अर्थानं जगा आणि जगुद्या सांगणारी तत्व आहेत आणि म्हणूनच आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर हजारो विचार तयार झाले आणि ते विचार संपून गेले, पण काहीच विचार असे आहेत की जे शाश्वत आहेत आणि त्या शाश्वत विचारातला एक शाश्वत विचार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आमचा जैन विचार आहे।